सर्वांनी कृपया आपला आवाज बंद करावा. So again, we will go for yesterday's remaining point, which was the 3 column cash book. आता काल माझं बोलणं अर्धवट राहिलं होतं, त्याला आपण कंटिन्यू करूया. 3 column कॅश बुक मध्ये एक नवीन रकाना ऍड केला जातो बँकेच्या व्यवहारांकरिता. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक व्यवसाय बँकांमध्ये आपले खाते उघडून त्यामार्फत आपले काही आर्थिक व्यवहार करत असतो. जसं आपण एखादी मालाची खरेदी केलेली आहे, तर त्या मालाच्या खरेदीचे रोख पैसे न देता धनादेशाद्वारे समोरच्या पार्टीला पैसे पाठवले जातात. सध्याच्या इंटरनेट बँकिंगच्या काळामध्ये धनादेशाचा किंवा धनाकर्ष, ज्याला आपण डिमांड ड्राफ्ट असं म्हणतो, तर त्या डिमांड ड्राफ्टचा वापर देखील कमी झालेला आहे. तर सध्याला काय वापरले जाते? मग तुम्हाला कदाचित माहित असावं, सध्याला NEFT आणि RTGS या 2 संकल्पना वापरल्या जातात. NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, NEFT, आणि RTGS रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, ज्याला आपण म्हणतो. तर NEFT आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट ह्या दोन्ही संकल्पना एकच आहे, यामध्ये फारसा काही फरक नाहीये. जस्ट 2 लाखांच्या आतमध्ये जर रक्कम असेल तर ती थेट आपल्या खात्यावरून दुसऱ्या समोरच्या व्यक्तीच्या खात्यावर पाठवली जाते तात्काळ. आणि RTGS जर होत असेल तर 2 लाखांपेक्षा अधिकचा व्यवहार असायला लागतो. म्हणजे 2 लाखापेक्षा अधिक रक्कम असेल तर त्या ट्रान्सफरला आपण RTGS म्हणतो आणि ते RBIच्या मार्फत ते केलं जाते. तर मग असे बँकेचे व्यवहार आपण करत आहोत. मग हे नोंदवायचे कुठं? तर प्रत्येक वेळेस आपण बँकेमार्फत झालेला व्यवहार रोख खात्यामध्ये किंवा रोख पुस्तकामध्ये नोंदवू शकत नाहीत. एखादा असेल तर ठीक आहे कदाचित, बट जर नेहमी समजा आपल्याकडं बँकेचे व्यवहार होत असतील तर त्यासाठी स्वतंत्र बँक खाते तयार केलं जाते. हा एक पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय हा आहे की जे आपलं रोख पुस्तक असते त्या रोख पुस्तकामध्येच रोख नंतर एक रक्कना वाढवल्या जातो. कारण बँक पण समजा, जसं आपण पाहिलं की कॅश बुक किंवा कॅश अकाउंट हे रिअल टाईपचं अकाउंट असते, आणि डेबिट व्हॉट कम्स इन या तत्वानुसार जेव्हा आपल्याला कॅश प्राप्त होते तेव्हा आपण रोख पुस्तकाच्या नावे बाजूवर नोंद करतो. मग आता बँक अकाउंट जे असते आपल्या बँक अकाउंट जे असते आपल्या बुक्समध्ये, तर ते एक प्रकारचं पर्सनल अकाउंट असते, हे आपल्याला माहिती आहे. मग आता पर्सनल अकाउंट आहे म्हणून त्याचा नियम पण आपल्याला माहित असतो, डेबिट द रिसिव्हर. मग समजा आपल्या एका कस्टमरनं आपल्याला रोख रक्कम आणून दिली तर आपण डेबिट बाजूवर नोंद घेणार, हे तर क्लिअर आहे. बट त्या ऐवजी रोख रक्कमेऐवजी समोरच्या पार्टीनं आपल्याला धनादेश आणून दिला तर मग आपल्याला तात्काळ ते पैसे मिळतात का? नाही मिळत. ते पैसे कोणाजवळ जातात? तो धनादेश काय करावा लागतो? आपल्याला बँकेत जमा करावा लागतो. तेव्हा बँकेत जमा केला याचा अर्थ तात्काळ पहिले पैसे कोणाला मिळतात? बँकेला मिळतात. मग रिसिव्हर कोण झाली? तर बँक झाली. म्हणून डेबिट द रिसिव्हर या न्यायानं रोख पुस्तकाच्या नावे बाजूवर जो रकाना दिलेला असतो, बँक रकाना, त्यामध्ये ती नोंद होते. या ठिकाणी रकमेची नोंद आपल्याला करावी लागते.
आणि मग जेव्हा आपण बँकेमार्फत एखाद्या व्यक्तीला धनादेश देतो किंवा पैशाचं शोधन करतो, समजा मी तुम्हाला काही पैसे देणं लागतो आणि ते पैसे मी नगदी न देता मी तुम्हाला माझ्या खात्याचा चेक देतोय, तर याचा अर्थ तुम्हाला पैसे डायरेक्टली मी देणार आहे का? नाही, माझी बँक तुम्हाला पैसे देणार आहे. मग क्रेडिट द गिव्हर या तत्वानुसार जमा बाजूवरचा जो रकाना आहे, बँक रकाना, त्या ठिकाणी ती नोंद होते, कारण पैसे देणारी कोण आहे? बँक आहे. म्हणून क्रेडिट द गिव्हर या. तर अशा पद्धतीनं रोख पुस्तकामध्येच बँक रक्कना वाढून एक खातं आपल्या खाते वहीतून कमी केलं जाते, ज्याला आपण बँक खातं असं म्हणतो. तर हे रोखीचे व्यवहारच समजले जातात एक प्रकारचे, म्हणून हे रोख आणि बँक रक्कने असलेलं पुस्तक आपण तयार करतो. तर मग 3 रकानी रोख पुस्तकाचा अर्थ काय? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 3 रकानी रोख पुस्तकाचा अर्थ. यामध्ये दिले रोख, त्यानंतर कसर आणि त्यानंतर बँक. या 3 रकान्यांनी युक्त असलेल्या रोकड पुस्तकाला 3 रकान्यांचे रोख पुस्तक असे म्हणतात किंवा रोकड पुस्तक असे म्हणतात. अर्थ सारखाच सिंपली. मग 3 रकाने कशासाठी? पहिला, जेव्हा सरळ सरळ रोखीचा व्यवहार होतो तेव्हा रोख रकान्यात नोंद होईल, मग ती जमा किंवा नावे जे काय असेल गरजेनुसार आपण करू. मग जेव्हा बँकेमार्फत व्यवहार होतोय तेव्हा त्याची नोंद बँक रकान्यात येईल, जमावर म्हणा किंवा नावेवर जे काय असेल ते. ओके. आणि मग ज्या व्यवहारांमध्ये, देवघेवीच्या व्यवहारामध्ये सूट दिली जाते किंवा कसर दिली जाते, बरोबर ना, किंवा आपल्याला कसर प्राप्त होते, मग त्या कसरीची नोंद करण्यासाठी, त्या डिस्काउंटची नोंद करण्यासाठी डेबिट बाजूवर डिस्काउंट अलाउड, दिलेली कसर म्हणजे काय? डिस्काउंट अलाउड. ठीक आहे. आणि जमा बाजूवर प्राप्त कसर म्हणजे काय? डिस्काउंट रिसिव्ड. या 2 रकान्यांची गरज आपल्याला भासत असते. तर इथं तुम्ही जर माझं बोलणं चालू असतानाच ही जी प्रस्तावना आहे समजा, ती जर थोडीशी वाचून घेतली तर तुम्हाला इझिली आपल्या लक्षात येईल. तर या ठिकाणी मी जिथं सांगतोय तिथून जरी आपण वाचायला सुरुवात केली तरी चालते. आपले समजा बँकेसोबत जे आर्थिक व्यवहार होतात, आपण बँकेमध्ये जाऊन रोख रक्कम भरली, बँकेतून रोख रक्कम काढली किंवा कोणाला धनादेश दिला, कोणतरी आपल्याला धनादेश दिला, असे जे सर्व व्यवहार आहेत, तर हे बँकेशी होणारे व्यवहार नोंदविण्याची सोय 2 रकान्याच्या रोकड पुस्तकात म्हणजे रोख पुस्तकात नसते, नाही. म्हणून ही गैरसोय दूर करण्यासाठी रोख पुस्तकाच्या दोन्ही बाजूवर रोख आणि कसर या 2 रकान्यांशिवाय तिसरा बँकेचा रकाना तयार केला जातो. केल्यास लिहिले तिथं, केला जातो. ठीक आहे. केल्यास त्यात बँकेशी होणारे व्यवहार सहज नोंदविता येतात त्या रकान्यामध्ये, आणि पुढे होणारी गुंतागुंत म्हणजे कन्फ्युजन जे काय असेल ते टाळता येते. याकरिता 3 रकान्याचे रोकड पुस्तक असणे आवश्यक असते. मग आता त्याला आपण समजून घेतलं की 3 रकान्याचं रोख पुस्तक काय, त्याची गरज काय, ही गरज महत्व इथं आपल्याला दिसून येते सगळं, जर तुम्ही वाचलं तर. आता पुन्हा याचे फायदे काय? याचे फायदे जे तुम्हाला दिसत आहेत एक 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 आपण वाचून घेऊ, कारण हे परीक्षेत मे बी थेअरी विचारले जाऊ शकते. तर पहिला फायदा आहे, बँक व्यवहार रोज किर्द मध्ये लिहून नंतर त्याची खतावणी करण्यात होणारा वेळ, श्रम, पैसा यामध्ये बचत होते. म्हणजे पैसा म्हणण्यापेक्षा जर खूप जास्त व्यवहार असतील तर एखादा एक्स्ट्रा अकाउंटंट लावावा लागतो आपल्याला, त्याला पगार द्यावा लागतो. असे खर्च आपले कमी होतात. मेन समजा श्रम आणि वेळ जो 2 बाबी येतात, त्या 2 बाबींचं समजा आपल्याला बचत करता येते. त्यानंतर तिसरी बाब आहे की बँकेत शिल्लक असलेल्या रकमेची माहिती त्वरित आपल्याला मिळते. त्वरित कशी मिळते? तर रोख पुस्तक लिहिता लिहिताच आपण बँक पुस्तक लिहायलो, बँक रकाना लिहायलो, म्हणून दोन्हीच्या बेरजा एकाच वेळेस करत करत आपल्याला तात्काळ बँकेतील शिल्लकीची माहिती देखील मिळून येते. त्यानंतर पुन्हा डबल, मी अगोदरही सांगितलं की 3 नंबरचा मुद्दा या ठिकाणी, खातेवहीमध्ये पुन्हा पुन्हा बँक खाते लिहिण्याची गरज नसते. तुम्ही रोख पुस्तकामध्ये बँक रकाना तयार केला म्हणजे आपोआप त्या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट येऊन जाते. पुन्हा ते अकाउंट तयार करण्याची गरज नाही. यामुळे पुन्हा श्रमाची आणि वेळेची बचत होते. तर आणि तिसरा मुद्दा असा आहे, रोख आणि बँक या दोन्ही रकाने एकाच रोख पुस्तकात असल्यामुळे
काही व्यवहारांची द्विनोंद येथेच पूर्ण होते. आता द्विनोंद म्हणजे काय, तर एकाच व्यवहाराची नावे आणि जमा बाजूवर होणारी नोंद. एकाच व्यवहाराची जमा आणि नावे बाजूवर होणारी नोंद म्हणजे द्विनोंद, आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात कॉन्ट्रा एंट्री. कॉन्ट्रा एंट्री. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपण पाहू शकता मराठीमध्ये इथं दिलेलं आहे खाते पुस्तकाचा नमुना मराठीमध्ये मुद्दाम मी टाकला, तुम्हाला थोडस 11वी मधलं काही रिकॉल व्हावं या दृष्टीने, काही आठवण यावी या दृष्टीने. तर याला आपण मराठीमधून इंग्रजीमध्ये सर्वजण सहजरित्या करू शकते. काय काय रकाने आहेत नावे बाजूवर बघा, इथून नावे बाजू इकडं, इकडं नावे बाजू, इकडं जमा बाजू. ओके. तर मग नावे बाजूवर काय काय रकाने ते पण माहित करून घेतो. धानोरकर बोला, काय म्हणताय? ओके. तर मग नावे बाजूवर काय काय रकाने येतात, तर दिनांक म्हणजे डेटचा आहे, डेट. त्यानंतर तपशील म्हणजे काय, पर्टिक्युलर्स आहे. त्यानंतर खातेपान म्हणजे खातेवहीतील पान क्रमांक, ज्याला इंग्रजीमध्ये आपण लेजर फॉलिओ असं म्हणतो. लेजर फॉलिओ असं म्हणतो. ओके. नंतर पुन्हा दिलेली कसर म्हणजे काय, डिस्काउंट अलाउड. त्यानंतर रोख, आणि त्यानंतर काय, बँक कॉलम. असे 3 कॉलम आहेत. आणि इकडं पण काय, ते सेम कॉलम आहेत, बाजू फक्त जमा बाजू. ओके. तर हे मराठीमध्ये माहिती तुम्ही कदाचित वाचली असावी असं मी होप्स करून समजा. या ठिकाणी स्क्रीन चेंज करतो मी. आहेत ना सर्वजण? समजते का सर्वांना? समजत असेल, काही नसेल समजत तर यस नो असं म्हणू शकता तुम्ही. समजत नसेल काही, पुन्हा समजून सांगतो. ओके. या ठिकाणी अजून एक महत्वाची माहिती तुम्हाला सांगितलेली. ठीक आहे. ओके. थँक्यू डोरे. कल्याणी राऊत. ओके. तर या ठिकाणी अजून थोडीशी माहिती पाहून घेऊ. याच्याबद्दल थोडं डिटेल्स मध्ये का पाहणं गरजेचं आहे, तर त्याचे थोडस कॉम्प्लिकेशन असते यामध्ये, म्हणजे थोडस कन्फ्युजन असतं. तर काय कन्फ्युजन असू शकते, रेषा ओढू नका, काय कन्फ्युजन असू शकते हे मी तुम्हाला हळूहळू हळूहळू क्लिअर सांगून देतो. तर एक व्यवहार आपण घेऊया आणि त्याच्यावर बोलत बोलत पुढे जाऊया. या 3 कॉलम कॅश बुक मध्ये नोंदी कशा करायच्या असतात. तर पहिली गोष्ट, समजा मला आज रोजी एका ग्राहकानं धनादेश आणून दिला. माझ्या बोलण्यावर काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण मी इथं लिहून पूर्ण काही दाखवू शकत नाही. मला एका व्यक्तीनं आज रोजी धनादेश आणून दिला आणि तो धनादेश मला तात्काळ बँकेत जर जमा करता आला, ठीक आहे, तात्काळ मी तो बँकेत जमा केला धनादेश, तर डायरेक्ट डेबिट बाजूवरच्या बँक रकान्यामध्ये आपण रक्कम लिहावी. ठीक आहे. मला चेक मिळाला, तात्काळ मी तो बँक खात्यामध्ये जमा केला चेक, तर फक्त बँक रकान्यामध्ये नोंद केली तरी चालते. त्यानंतर दुसरी गोष्ट, अजून मला आज रोजी एका माझ्या कस्टमरनं धनादेश आणून दिला आणि तो धनादेश मला तात्काळ बँकेमध्ये पाठवता आला नाही. दुसऱ्या तिसऱ्या किंवा त्या दिवशी बँक बंद होती म्हणून मी बँकेत पाठवू शकलो नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस तो धनादेश मिळाला याची नोंद नावे बाजूवर घ्यायची. समजा एक एबीसी नावाच्या व्यक्तीनं मला धनादेश आणून दिला आणि मी तो आज बँकेत जमा करू शकलो नाही, तर मी काय नोंद करणार, 3 कॉलम कॅश बुकच्या नावे बाजूवर मी सर्वप्रथम डेट लिहिणार, त्यानंतर पर्टिक्युलर्स मध्ये लिहिणार टू एबीसी अकाउंट, आणि ती रक्कम बँक रकान्यामध्ये न नोंदविता मी फक्त रोख रकान्यामध्ये त्याची नोंद घेईल. ठीक आहे. रोख रकान्यामध्ये त्याची नोंद घेईल, कारण धनादेश प्राप्त झाला परंतु तो बँकेमध्ये मी देऊ शकलो नाही. तर मग तेवढ्या मोमेंट पुरतं मी काय म्हणणार की हे धनादेश मला प्राप्त झाला, याचा अर्थ मला
पैसे मिळालेले आहेत, रोख रक्कम मिळालेली आहे, म्हणून टेम्पररी नोंद नावे बाजूवर आपण घेऊन टाकायची. मग आता दुसरा दिवस निघालेला आहे, मग दुसऱ्या दिवशी बँक सुरू आहे. मग आता मी काय करणार, तो माझ्या जवळ असलेला धनादेश काय करेल, मी डेफिनेटली बँकेमध्ये जमा करणार आणि माझ्या खात्यावर त्याचे पैसे जमा होतील. ठीक आहे. तर आता मी काय करेल, कालच्या तारखेत काय दाखवलं होतं, मला जरी चेक मिळाला तरी मी नोंद कुठं घेतली होती, रोख रकण्यामध्ये. आता मी तो धनादेश बँकेत पाठवत आहे, मग काय करावं लागेल, रोख मधून तेवढी रक्कम मला कमी करावी लागेल. ठीक आहे. म्हणून मी पहिली नोंद कुठं करणार, ती रक्कम आता डेबिट बाजूवर तर आपण खाडाखोड करू शकत नाही. मग आता डेबिट बाजूवर जी रक्कम वाढलेली होती त्याला कमी करण्यासाठी जमा बाजूवर एक नोंद आपल्याला करावी लागते. काय लिहायचं, बाय बँक अकाउंट. ज्या दिवशी तुम्ही चेक जमा करणार आहात ती तारीख, त्यानंतर पर्टिक्युलर्स मध्ये बाय बँक अकाउंट. आणि आता काल तुम्ही चेक मिळाला तरी रोख मिळाली असं दाखवलं होतं, बरोबर. मग आज तुम्ही तो धनादेश बँकेत जमा करताय, मग काय करावं लागते, धनादेश जमा केला तरी काय करावं लागेल, रोख जमा केली म्हणून दाखवावं लागेल. मग आता तुमच्याकडनं रोख रक्कम बँकेला जात आहे. ठीक आहे. मग तुमच्याकडून रोख रक्कम चालली म्हणून क्रेडिट व्हॉट गोज आउट, या नियमानुसार जमा बाजूच्या रोख रकान्यामध्ये, कॅश रकान्यामध्ये तेवढ्या रक्कमेची नोंद करावी लागेल. ठीक आहे. आणि मग आता तो धनादेश बँकेत जमा व्हायला, बँकेत जमा झाला याचा अर्थ पैसे कोणाला मिळाले, बँकेला मिळाले. म्हणून परत नावे बाजूवर आपल्याला लिहावं लागते पर्टिक्युलर्स मध्ये टू कॅश अकाउंट आणि बँक रकान्यामध्ये नोंद करावी लागते तेवढ्या रक्कमेची. म्हणजे काय झालं, बँक खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. तर म्हणजे किती नोंदी आल्या, किती ठिकाणी नोंदी आल्या किंवा किती आल्या, तर 3 नोंदी आल्या. पहिली नोंद आली डेबिट बाजूवर, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आली क्रेडिट बाजूवर, आणि पुन्हा नंतर कुठं आली, डेबिटवर. पहिली डेबिट कोण्या रकान्यात आली होती, कॅशवर. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रेडिटची नोंद कोण्या रकान्यात आली होती, कॅशवर. आणि तिसरी डेबिटची रक्कम कोण्या रकान्यात आली, बँक रकान्यामध्ये, बरोबर. म्हणजे बँकेला पैसे मिळालेले आहेत. मग आता या ठिकाणी हा तुम्हाला व्यवहार कदाचित समजला असावा, नाही समजला तर पुन्हा सांगतो. तर या ठिकाणी कॉन्ट्रा एंट्री क्लिअर होती बघा. कशी क्लिअर व्हायली, काल तुम्हाला धनादेश मिळाला होता आणि तो तुम्ही बँकेत जमा करू शकले नव्हते, म्हणून तुम्ही काय केलं, डेबिट बाजूवर नोंद केली, काय म्हणून, की तुम्हाला कॅश मिळाली म्हणून, बरोबर आहे. मग आज रोजी तुम्ही आता आज बँक उघडली म्हणून तो धनादेश बँकेत पाठवला. आता काल त्याची नोंद वास्तविक पाहता रोख म्हणून तुम्ही घेतली होती, बरोबर. मग आज तो चेक तुमच्याकडनं जातोय, मग तुम्ही त्याचा काय नोंद केली पाहिजे, की रोख रक्कम आपल्याकडून गेली, म्हणून क्रेडिटची नोंद कोण्या बाजूवर केली, पैसे गेले आणि क्रेडिटवर तुम्ही नोंद केली कोण्या रकण्यात, कॅश मध्ये. म्हणजे तुमच्याकडे काल कॅश आली होती आणि आज कॅश तुमच्याकडून परत गेलेली आहे. मग आता ती कॅश गेली कुठं, तर बँकेमध्ये गेली, बरोबर आहे. मग बँक ही रिसिव्हर आहे, बरोबर ना, बँक ही रिसिव्हर आहे, म्हणून डेबिट द रिसिव्हर. म्हणून डेबिट बाजूच्या बँक रकान्यामध्ये तेवढी रक्कमेची नोंद आपल्याला करायची. हा इफेक्ट काय झाला या ठिकाणी, आपोआप नील झालेला आहे. मग याला काय म्हणतात, कॉन्ट्रा एंट्री. एका नोंदीचा परिणाम दुसऱ्या नोंदीनं, म्हणजे त्याच व्यवहाराच्या दुसऱ्या नोंदीनं जर नाहीसा केला जात असेल तर अशा नोंदींना कॉन्ट्रा एंट्री, द्विनोंद, दुहेरी नोंद असं म्हटल्या जाते. ठीक आहे. तर इथं समजलं असेल. मग आता आपण पुढचे व्यवहार पाहू, कोणकोणते नोंदवले जातात ते. आता नावे बाजूवरचे व्यवहार कोणते पाहून घ्या. इथं वाचू आपण, ज्या व्यवहारांमुळे बँकेला लाभ होतो किंवा ज्यामुळे व्यापाऱ्याची बँकेतील शिल्लक वाढते ते सर्व व्यवहार रोकड पुस्तकाच्या नावे बाजूवरील बँक रकान्यात नोंदविले जातात. दोन्ही व्यवहार मी जे आता सांगितलं तुम्हाला, की बँकेला लाभ होतो म्हणजे काय, सिंपली आपण जेव्हा बँकेत पैसे भरू तेव्हा बँकेला लाभ होते.
म्हणून डेबिट द रिसिव्हर हा एक व्यवहार नावे रकान्यात नोंदवला जातो आणि ज्या ज्या कारणानं व्यापाऱ्याची बँक खात्यातील शिल्लक वाढते असे व्यवहार नावे बाजूवर घ्यायचे. कोणता व्यवहार असू शकतो? बँकेनं आपल्या खात्यामध्ये इंटरेस्ट जमा केलं, आपल्या खात्यावर आपल्याला व्याज मिळालं. तर काय झालं? व्याज मिळालं म्हणजे आपली बँकेतील शिल्लक वाढली. मग याची पण नोंद आपल्याला नावे बाजूवरील बँक रकान्यामध्ये घ्यावी लागते. तर हेच सर्व व्यवहार इथं खाली दिलेले आहेत. बँकेतील आपली सुरुवातीची शिल्लक जी काही असेल ती कुठं घ्यायची? नावे रकान्यामध्ये आपल्याला घ्यायची असते. त्यानंतर आपण जेव्हा जेव्हा बँकेमध्ये रक्कम जमा करू, बँकेत जेव्हा जेव्हा रक्कम जमा करू तेव्हा तेव्हा ती रक्कम देखील नावे बाजूवरच्या बँक रकान्यात दाखवायची. आता हा जो व्यवहार आहे, बँकेत जमा केलेली रक्कम हा जो व्यवहार आहे तो कसा राहील? तर नावे बाजूवरच्या बँक रकान्यामध्ये आपल्याला नोंद घ्यायची, कारण आपण बँकेत पैसे जमा केले. आणि याचीच दुसरी नोंद कुठं होते? जमा बाजूवरच्या रोख रकान्यामध्ये. नावे बाजूवरच्या बँक रकान्यात आणि जमा बाजूवरच्या रोख रकान्यात. कारण बँकेला पैसे मिळाले तर पहिली गोष्ट म्हणून नावे बाजूवर, आणि आपल्याकडून रोख रक्कम जात आहे म्हणून क्रेडिट व्हॉट गोज आउट या तत्वानुसार जमा बाजूच्या रोख रकान्यामध्ये. ठीक आहे. नंतर पुन्हा पुढे पाहू. बँकेत वसुलीसाठी जमा केलेले चेक्स ऑब्लिक धनादेश. आता थोड्याच वेळापूर्वी मी सांगितलं तुम्हाला, मला धनादेश प्राप्त झाला, मी तो धनादेश बँकेमध्ये दुसऱ्या दिवशी पाठवला. ठीक आहे. किंवा तात्काळ मला एक धनादेश मिळाला आणि लगेच मी तो बँकेमध्ये पाठवला, तर त्या धनादेशाची रक्कम सुद्धा डेबिट बाजूवरच्या बँक रकान्यात करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा बँकेने व्यापाऱ्यातर्फे म्हणजे व्यापाऱ्याच्या वतीने वसूल केलेले व्याज, मी आता सांगितलं आपल्या खात्यावर आपल्याला व्याज मिळालं तर ते नावे बाजूवर येईल. त्यानंतर भाडे, लाभांश इत्यादी उत्पन्न, कोणत्याही प्रकारचं आपलं उत्पन्न आपल्या बँक खात्यात जमा झालं तर ते नावेच्या बँक रकान्यात घ्यावं. कोणत्याही प्रकारचं उत्पन्न असो जे थेट आपल्या बँक खात्यात जमा होते ते डेबिट बाजूवर येईल बँक कॉलम मध्ये. त्यानंतर पुन्हा आपल्याला हा मुद्दा मी बोललोय ऑलरेडी, बँकेनं जमा रकमेवर दिलेले व्याज हे ऑलरेडी मी बोललोय. त्यानंतर आपले जे ऋणको आहेत, ऋणको म्हणजे कोण? आपली ज्यांच्यावर उधारी आहे ते लोक, बरोबर ना? मग त्यांनी परस्पर आपल्या खात्यावर काही पैसे जमा केले, नोंद काय होते? बँक अकाउंट डेबिट होते आणि जो डेटर असेल त्याचं अकाउंट काय होते? क्रेडिट होते. म्हणजे या ठिकाणी बँकेला लाभ मिळाला. म्हणून आपल्या कोणत्याही ऋणकोनं आपल्या बँक खात्यात पैसे जमा केले तर ती पण नोंद नावे बाजूवर येते, नावे बाजूवरच्या बँक खात्यात. त्यानंतर पुन्हा आहे व्यापाऱ्याने दुसऱ्याला दिलेल्या चेकचे अनादरण. अनादरण म्हणजे काय? डिसऑनर. सिंपली काय? आपण एखाद्या व्यक्तीला चेक दिला आणि त्या व्यक्तीला बँकेनं पैसे देण्यास मनाई केली कोणत्याही कारणास्तव, आपल्या खात्यात पैसे नाहीत किंवा इतर कारणाने सही जुळली नाही तरी पण, तर मग त्याला अनादरण असं म्हटलं जातं. तेवढे पैसे वापस आपल्या खात्यामध्ये येतात. ज्या रकमेचा चेक दिला होता ते आपल्या खात्यातून कपात करण्यात येत नाही किंवा वापस आपल्या खात्यामध्ये येतात. तर ती रक्कम सुद्धा आपल्याला डेबिट बाजूवर घ्यायची आहे. मग आता हे जे व्यवहार इथं पाहिले आपण, याच्या अगदी विरुद्ध असणारे जे व्यवहार असतात ते आपल्याला जमा बाजूवर घ्यायचे. ठीक आहे. तर मग कोणते व्यवहार आहेत? तर पहिला व्यवहार हे बघा 2 नंबरचा. आता सांगतो, सुरुवातीची शिल्लक जी आहे त्याच्या विरुद्ध काय? अंतिम शिल्लक. अंतिम शिल्लक आपल्याला सर्वात शेवटी माहीत करावी लागते जेव्हा आपण संतुलन करतो बँक खात्याचं म्हणा किंवा बँक रकान्याचं, तेव्हा अंतिम शिल्लक निघेल याच्या विरुद्ध. इथं कुठं असेल नसेल माहित नाही. त्यानंतर मग बँकेमध्ये जमा केलेली रक्कम जर नावे बाजूवर येत असेल तर बँकेमधून कार्यालयीन कामासाठी काढलेली रक्कम जमा बाजूवर येते. ठीक आहे.
काढलेली रक्कम जमा बाजूवर येणार. त्यासोबतच आपण बँकेकडनं काही कर्ज घेतलंय किंवा अधिविकर्ष घेतलाय तर तो पण जमा बाजूवर नोंदविला जातो. म्हणजे एक प्रकारे आपल्याला बँकेकडनं मिळालेले पैसे असतात. ठीक आहे, म्हणून ते पण जमा बाजूवर आपल्याला लिहावे लागतं. त्यानंतर बँकेतून खाजगी कामाकरिता काढलेली रक्कम, कोणत्याही कारणासाठी काढा तुम्ही, बँकेतून काढलेली रक्कम ही जमा बाजूवरील बँक रकान्यामध्ये लिहावी लागते. त्यानंतर बँकेनं आपल्याला जे लोन दिलं होतं त्याच्यावर जर आपल्याला व्याज लागला असेल तर ते व्याज देखील जमा बाजूवरच्या बँक रकान्यामध्ये लिहिलं जाते. त्याचं कारण काय, तर हे कारण आहे बघा, बँकेतील शिल्लक कमी होते. ज्या व्यवहारांमुळे बँकेतील शिल्लक कमी होते ते व्यवहार जमा बाजूवर नोंदवावेत. जमा बाजूवर नोंदवावेत. त्यासोबतच बँकेनं आपल्याला जे लाभ दिलेले असतात ते लाभ जमा बाजूवर नोंदवले जातात. आता जर आपल्याला बँकेनं आपल्याकडून व्याज वसूल केलं तर बँकेतील शिल्लक कमी होते का? येस, करेक्ट, बँकेतील शिल्लक कमी होते, म्हणून ते व्याज जमा बाजूवर आपल्याला लिहावं लागते. मग जसं व्याज आपल्याकडून आकारलं की आपली शिल्लक कमी होते, तसंच बँकेनं कोणतंही शुल्क लावलं, जसं SMS साठी ATM चार्जेस कापले जातात, SMS साठी आणि ATM साठी दरवर्षी, तर ते चार्जेस पण कुठे येणार? जमा बाजूवरच्या रोख रकमेत. त्यानंतर धनकोला जे काही आपण चेक देतो, धनकोला जे काही चेक देतो म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपली बँक पैसे पेड करते, आपल्या बँक खात्यातून रक्कम कमी होते, म्हणून आपल्या क्रेडिटर्सला दिलेले चेक देखील जमा बाजूवर लिहावेत. आपल्या वतीनं बँकेने केलेले खर्च, व्यापाऱ्याच्या वतीनं बँकेने केलेले खर्च, कोणत्याही खर्चाचं शोधन, जसं इन्कम टॅक्स आहे, आपण बँकेला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन ठेवल्या की इन्कम टॅक्स, लाईट बिल, त्यानंतर इतर बाबी ज्या खर्चाच्या आहेत जसं LIC आहे, या रक्कमा दर महिन्याला, दर 3 महिन्याला आपल्या खात्यातून कपात कराव्यात. तर बँक हे सर्व खर्च आपल्या खात्यातून कपात करते आणि संबंधित व्यक्तीला, संस्थेला, गव्हर्नमेंटला पाठवून देते. असे जे काही खर्च येतात आपल्या वतीनं बँकेनं केलेले आहेत ते सर्व खर्च देखील बँकेतील शिल्लक कमी करतात, म्हणून ते जमा बाजूवर आपल्याला नोंदवावे लागतात. त्यानंतर 8वा मुद्दा आहे वसुलीसाठी जमा केलेल्या चेकचे अनादरण. आपल्याला आपल्या कस्टमरना एक चेक आणून दिला होता आणि आपण तो बँकेत पाठवला, परंतु त्याचे पैसे जमा झाले नाही, तर त्याची नोंद जमा बाजूवर केली जाते. हे थोड्या वेळासाठी आपण हे दोन्ही चेकचे अनादरण जे ते जास्त लक्षात घेऊ नका, याचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जेव्हा येईल तेव्हा याच्यावर आपण जास्त बोलू. अनादरणाचे जे उदाहरणं असतात, ठीक आहे, तर या पद्धतीनं वेगवेगळ्या रक्कमा आपल्याला 3 रकान्याच्या रोख पुस्तकात जमा कराव्या लागतात. तर पाहूया आपण एखादा प्रश्न पाहूया याच्यावर, जेवढा वेळ आहे आपल्याकडे तेवढा वेळ समजून घेण्याचा प्रयत्न करत चला काही गोष्टी, कारण ऑनलाईन लेक्चरमध्ये 100% समजलंच पाहिजे असं काही नाहीये. तर आपण प्रयत्न करू समजून घेण्याचा. अजून एक फोटो शेअर करतो मी. तर हा एक ट्रान्झॅक्शन आहे पहा या ठिकाणी. हा प्रश्न दिलेला आहे, प्रिपेअर कॅश बुक, प्रिपेअर 3 कॉलम कॅश बुक म्हणून दिलेला आहे, आणि फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन अँड बॅलन्स शीट. बॅलन्स शीट म्हणजे काय, त्याला त्याचं संतुलन करायचं आहे आपल्याला. मग आता कशा नोंदी करायच्यात हे मी समजून सांगतो. उत्तर याचं दाखवू शकत नाही तात्काळ, कारण काही
टेक्निकल एरर आलेत माझ्या मोबाईलमध्ये, ते कॅम स्कॅनर वगैरे बरोबर चालत नाही, म्हणून मी तुम्हाला 100% सर्व बाबी दाखवू शकत नाही. प्रयत्न करीन जमलं तर, पण जस्ट पाहत राहा तुम्ही, मी सांगतो तुम्ही ऐका. तर मग आता पहिला प्रश्न किंवा पहिला मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की बरं, कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारा. आपण आपला लेक्चर या ठिकाणी थांबू, कारण हे मला नाही सांगता येणार बरोबर, किंवा तुम्ही देखील नाही समजू शकणार. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर हँड रेज करा, मी त्याला ओपन करतो. जस्ट चर्चा करूया, थोडस 3-4 मिनिटाचा आपला लेक्चर बाकी आहे. तर पहा, थोडस डिस्कशन करतो, तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही हात वर करू शकता. ओके, बोला. गायत्री भोयर, बोला, तुमचा आवाज ऑन करा आणि बोला. हा, काय, पुन्हा एक वेळेस विचारा. हॅलो. ओके, समजा चेक आपण मिळाला आणि तात्काळ लगेचच्या लगेच तो आपण जर बँकेत जमा केला, तर सामान्यतः काय केलं जाते, आता हे अकाउंटंटवर डिपेंड करते. आणि काय, तो काय करणार, चेक घेणार आणि तसाच बँकेमध्ये जमा करून देणार लगेचच्या लगेच. आणि मग त्याच्या एंट्र्या वाढवत बसण्यापेक्षा तो काय करणार, फक्त पर्टिक्युलर्स मध्ये लिहिणार कोणाकडनं चेक मिळाला त्या व्यक्तीचं नाव, टू एबीसी अकाउंट, आणि डायरेक्ट फक्त बँक रकान्यामध्ये नोंद करणार. ठीक आहे. आणि यामुळे होईल काय, की त्याचं जे आगाऊच्या एंट्र्या करण्याचं काम आहे ते वाचल. तर फक्त चेक जमा केला तर बँक रकान्यामध्ये त्याची नोंद घ्यायची. तुमचं उत्तर करेक्ट असेल. काही पुस्तकामध्ये काय दाखवलं जाते, तो चेक पहिले रोख रकान्यात लिहितात, नावे बाजूवरच्या रोख रकान्यात लिहितात, नंतर जमा बाजूवरच्या रोख रकान्यात, आणि पुन्हा नावे बाजूवरच्या बँक रकान्यात. असं पण एखाद्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु एवढं लांबलचक न करता फक्त आणि फक्त जर तुम्ही तात्काळ धनादेश जमा केला तर तो नावे बाजूवरच्या बँक रकान्यामध्ये जमा करायचा. अजून अजून कोण हात वर केलं होतं? कोणाला काय अडचणी? तर जस्ट समजून सांगतो अजून एक दोन. बघा, याच्यातलं जे जे महत्वाचं आहे ते तर पहिला पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे बघा, कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स, दोन मुद्दे येतात. तर जेव्हा जेव्हा आपण रोख पुस्तक तयार करतो तेव्हा तेव्हा नॉर्मल परिस्थितीमध्ये, म्हणजे जो व्यवसाय आपला अगोदरपासून सुरू आहे, नॉर्मल परिस्थितीमध्ये कॅश बुकची सुरुवात कॅश बॅलन्स पासून होते आणि याची नोंद केली जाते नावे बाजूवर, डेबिट बाजूवर. आणि नोंद कशी होणार, तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ठीक आहे, अशी नोंद याची होते डेबिट बाजूवर. आणि कॅशच्या रकान्यामध्ये इथले हे जे कॅश बॅलन्स आले, कॅशच्या रकान्यामध्ये येणार 6,000 आणि बँकेचं बॅलन्स सांगितलंय 2,000. तर त्याच्या पुढे जो बँकेचा रक्कम असेल त्याच्या समोर येणार 2,000 रुपये. असं आपल्याला दाखवावं लागेल. दोन्ही पण शिल्लका एकाच एंट्रीमध्ये दाखवले जातात, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. तर ह्या दोन्ही पद्धती, या पद्धतीने आपल्याला दाखवायचं आहे. त्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन आहे पहा, रिसिव्ड चेक फ्रॉम आपटे ऑफ ₹7,800 आणि डिस्काउंट अलाउड केले 200 रुपये. ठीक आहे, 200 रुपये त्याला डिस्काउंट अलाउड केलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पहिले शोधावं लागते की हा धनादेश तात्काळ बँकेत जमा केला किंवा नाही जमा केला, हे आपल्याला शोधायचे. तर पुढचे जे मुद्दे असतात त्याच्यामध्ये पाहून घ्यायचे, आपटेनं दिलेला धनादेश बँकेत जमा केला का. तर पाहून घ्या तुम्ही, कुठं दिसते का. हा, ओके, 14 तारखेचा मुद्दा दिसतोय बघा. 14 तारखेचा जर पॉइंट तुम्ही वाचला
तर या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, चेक रिसिव्ड 14 तारखेचा मुद्दा पहा आणि त्याचं 4 तारखेसोबत जोड लावा. 14 तारखेला काय म्हणते, चेक रिसिव्ड ऑन 4 जानेवारी. 4 जानेवारीला कोणाकडनं चेक मिळाला होता, आपटेकडनं. डिपॉझिटेड इन टू बँक, म्हणजे 4 तारखेला जो धनादेश आपल्याला प्राप्त झाला होता तो आपण बँकेमध्ये कधी जमा केलेला आहे, 14 तारखेला. मग आता याची नोंद कशी करायची हा मुद्दा या ठिकाणी होतो. तर याची नोंद येईल 4 तारखेला आपल्याला घेऊन टाकायची आहे. 4 तारखेला घ्यायची नोंद, कॅशच्या रकान्यामध्ये नोंद घ्यायची. कुठं घेणार, कॅशच्या रकान्यामध्ये, आणि कोणत्या बाजूला, डेबिट बाजूला. आणि नोंद कशी येणार, तर टू आपटे म्हणायचं, टू आपटे. ठीक आहे, आपटेचं खातं. आणि पुन्हा मी सांगतो, कॅशच्या डेबिट बाजूवर टू आपटे लिहिलं तर कॅशच्या रकान्यामध्ये रक्कम येईल 7,800. आणि जे डिस्काउंट अलाउडचा रकाना असतो त्याच्या पूर्वी त्याच्यामध्ये किती येणार, 200 रुपये रक्कम येणार. कारण का अशी नोंद का आपण घेतली, कारण 4 तारखेला तो आपल्याला धनादेश प्राप्त झाला, परंतु तो धनादेश जमा केला आपण 14 तारखेला. ठीक आहे, मग आता 4 तारखेची आपण नोंद अशी दाखवली, धनादेश मिळाला म्हणजेच आपल्याला रोख रक्कम प्राप्त झालेली आहे 7,800ची, आणि 2,000 त्याला डिस्काउंट आपण अलाउड केलेलं आहे 200 रुपये, जो आपला लॉस आहे एक प्रकारचा. ही झाली 4 तारखेची नोंद. मग आता 14 तारखेची नोंद पण तुम्हाला मी आत्ताच दाखवून देतो. मग 14 तारखेची नोंद कशी करायची, तर आता आपल्याकडून हा धनादेश बँकेत चाललाय, याचा अर्थ काय व्हायलाय, आपल्या जवळून रोख रक्कम चालली. कारण 4 तारखेला आपण सांगितलं होतं की 7,800चा धनादेश जरी जमा मिळाला तरी ती रोख मिळाली असं आपण दाखवलं होतं. म्हणून क्रेडिट बाजूवरच्या कॅश रकान्यामध्ये आपल्याला काय करायचे, 7,800ची नोंद करायची. कोणत्या तारखेला, 14 तारखेला. आणि इथं काय म्हणायचं, बाय बँक अकाउंट म्हणायचं, इथं बँक अकाउंट. ठीक आहे, कारण पैसे कुठं चाललेत, बँकेत चाललेत. म्हणून क्रेडिट बाजूवरच्या जमा कॅश कॉलम मध्ये बाय बँक म्हणून 7,800 रुपयाची आपली पहिली नोंद होणार. ठीक आहे, आणि नंतर पुन्हा आता हे रोख चेक आपण बँकेमध्ये पाठवला होता 14 तारखेला. मग तात्काळ तो आपल्याला बँक खात्यामध्ये दाखवावा लागतो. मग तात्काळ तो आपल्याला बँक खात्यामध्ये जर दाखवावा लागत असेल तर आपल्याला नावे बाजूवरच्या बँक रकान्यामध्ये नोंद घ्यावी लागते, नावे बाजूवरच्या बँक रकान्यामध्ये. आता या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर ते उदाहरण तुम्हाला दाखवू शकतो, बिकॉज आय हॅव PDF डॉक्युमेंट ऑल्सो. ओके, या इथं तुम्ही पाहू शकता. आता काय पाहू शकता पहा, मी जे सांगितलं होतं आपल्याला 4 तारखेला आपटेकडनं एक चेक मिळाला, किती रुपयाचा, 7,800 रुपयाचा, आणि आपण त्याला 200 रुपये डिस्काउंट दिलं. तर इथं तुम्हाला हे दिसत असेल डेबिट बाजू. ओके, या ठिकाणी डेबिट बाजू 4 तारखेला आपटेनं आपल्याला चेक आणून दिला, पण तो आपण बँकेत तात्काळ नाही जमा केला, म्हणून कुठं नोंद केली, कॅश रकान्यामध्ये आपण नोंद केली आहे. तो धनादेश आपण आपल्या जवळच ठेवून घेतला आणि 200 रुपयाची त्याला ऍडजस्टमेंट म्हणजे डिस्काउंट अलाउड केलेले, कसर केली. ही झाली पहिली नोंद. आता दुसरी नोंद काय, मग आपण तो धनादेश बँकेमध्ये कधी पाठवला, 14 तारखेला. तर 14 तारीख या ठिकाणी आहे. मी जे सांगितलं होतं आता 1 मिनिटापूर्वी तेच इथं आपल्याला दिसत आहे. काय की बँकेत आपण धनादेश पाठवला म्हणजे काय पाठवली, रोख रक्कम पाठवली आहे. कारण अगोदर आपण या ठिकाणी रोख रक्कम म्हणून त्याला ट्रीट केलं होतं. आता तो बँकेत चेक चालाय तर त्याला रोख रक्कम म्हणून आपण कॅश रकान्यामध्ये नोंदवलंय. गेलेली क्रेडिट बाजूवर आला, याचा अर्थ काय होतो, आपल्या जवळून गेलेली रोख रक्कम. मग या ठिकाणी आलं बाय बँक अकाउंट. ओके, ही झाली एक नोंद. आता तुम्ही ऑलरेडी इथं पाहू शकता LFच्या रकान्यामध्ये सी लिहिलेलं आहे. सी म्हणजे काय, कॉन्ट्रा एंट्री. ओके, कॉन्ट्रा एंट्री. मग 14 तारखेला आपण
7,800 बँकेत जमा केले, आपल्याकडनं रोख रक्कम गेली म्हणून क्रेडिट बाजूवर आपण त्याची नोंद घेतलेली आहे. आता बघूया नावे बाजूवर त्याचा काय इफेक्ट होतो. मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं. नावे बाजूवर तोच ट्रान्झॅक्शन 14 तारखेला आला. काय म्हणून? टू कॅश अकाउंट, कारण हे इकडं आलेलं आहे बघा. ओके, टू कॅश अकाउंट, आणि रक्कम कोण्या रकान्यात नोंदवलेली आहे? बँक रकान्यामध्ये 7,800. म्हणजे काय याचा अर्थ होतो की 7,800 रक्कम बँकेमध्ये जमा झालेली आहे, आणि बँकेत जमा झाली आणि ती आपल्या हातातून कमी झाली किंवा आपल्या जवळच्या व्यवसायातून ती कमी झाली. आणि त्याचा इफेक्ट कसा समजणार? तर कॉन्ट्रा एंट्री त्याला म्हणायचं. सी दोन्हीकडे लिहिलेलं होतं. ठीक आहे, तर पाहू शकता तुम्ही एकच नोंद ही 7,800 14 तारखेला इकडं आली, आणि 7,800 14 तारखेला इकडं पण आलेली आहे. या पद्धतीने आपल्याला हे धनादेशाचा व्यवहार नोंदवायचा. कधी? तात्काळ लगेच तर तो धनादेश बँकेत जमा केलेला नसेल तर. नाव आपण काय करू आता? पुढच्या मुद्द्यावर. पुढचा पॉईंट काय आहे त्याला आपण. ओके, तर पुन्हा एक वेळेस सांगून देतो, हे 1 आणि 2 जे व्यवहार आहेत, कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स, जे मी सांगितलं नावे बाजूवरच्या बँक रकान्यात आणि कॅश रकान्यात नोंदविले जातात. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन पाहून घेऊ. हे इथं दिसत असेल कदाचित. नावे बाजूच्या कॅश रकान्यात आणि बँक रकान्यामध्ये रिस्पेक्टिव्हली त्या रक्कमा नोंदवलेल्या आहेत, 6,000 आणि 2,000. याला म्हणायचं ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे, पुन्हा पुढचा ट्रान्झॅक्शन पाहूया. पुढचा ट्रान्झॅक्शन काय? तर पुढचा ट्रान्झॅक्शन जो 4 तारखेचा होता, मी तुम्हाला तो समजावून सांगितला. 14 तारखेचा ट्रान्झॅक्शन पण समजावून सांगितलं. नंतर पाहूया 7 तारखेचा. आता 7 तारखेचा काय ट्रान्झॅक्शन आहे? विथड्रॉन फ्रॉम बँक फॉर ऑफिस यूज. म्हणजे काय? बँकेतून रोख रक्कम आपल्या वापरासाठी आपण काढली. किती? 1,000 रुपये. मग आता जेव्हा बँकेतून आपण रक्कम काढली, ती रक्कम कुठे यायली? आपल्या व्यवसायात यायली, बरोबर. म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन. म्हणजे डावे बाजूवरच्या रोख रकान्यामध्ये ही 1,000 रुपये रक्कम दाखवायची. ही झाली पहिली नोंद. दुसरी नोंद, आपल्याला पैसे देणार कोणी बाहेरचा व्यक्ती आहे का? नाही, आपलीच बँक आपल्याला पैसे देते. मग क्रेडिट द गिव्हर या न्यायानं काय? टू बँक अकाउंट, बरोबर. किंवा बँक रकान्यात कुठं? तर जमा बाजूवर नोंद, कारण बँक आपल्याला पैसे द्यायली, आणि क्रेडिट द गिव्हर म्हणून बँक रकाना क्रेडिट बाजूवरचा आपल्याला क्रेडिट करावा लागेल. पाहूया आपण विड्रॉन फ्रॉम बँक कशी नोंद होती बघा याची. 7 तारखेचा व्यवहार आहे या ठिकाणी. जर तुम्हाला दिसत असेल, थोडस मी मोठं करून दाखवतो. या ठिकाणी 7 तारखेचा व्यवहार आपण पाहू शकता. टू बँक अकाउंट काय लिहिले? कॉन्ट्रा लिहिले आणि सी लिहिले. कॉन्ट्रा म्हणजे काय? दोन्ही बाजूवर नोंद होणार. आणि या ठिकाणी कॅश आपल्या व्यवसायात आली म्हणून डेबिट बाजूवरच्या कॅश रकान्यामध्ये आपण नोंद केलेली आहे. ठीक आहे, आणि आता आपल्याला तीच रक्कम कोण द्यायले? 7 तारखेला बघा, तीच रक्कम आपल्याला कोण देत आहे? बँक द्यायली, म्हणून क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट बाजूवरच्या बँक रकान्यामध्ये ती पण नोंद घेतलेली आहे, आणि याला कॉन्ट्रा एंट्री असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, समजते. तर मग जेव्हा जेव्हा आपण बँकेतून पैसे काढू तेव्हा तेव्हा त्याची कॉन्ट्रा एंट्री होईल. या पद्धतीनं जमा बाजूवरच्या बँक रकान्यामध्ये आणि नावे बाजूवरच्या कॅश रकान्यामध्ये त्याची नोंद घ्यावी लागेल. मग आता या उलट एखादा ट्रान्झॅक्शन पाहू. इश्यूड ए चेक टू रानडे. रानडेला आपण 10 तारखेला चेक दिलेला आहे, आणि त्याच्याकडनं आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे 100 रुपयाचा. हे इथे दिसते 4,900. आणि मग आता पहिली गोष्ट, 100 रुपये जो डिस्काउंट मिळाला त्याला काय म्हणायचं? डिस्काउंट रिसिव्ड, आणि तो आपला फायदा आहे. म्हणून तो कोण्या बाजूवर येणार? जमा बाजूवर त्या 100 रुपयाची नोंद येणार. मग आता आपण 4,900 रुपयांचा चेक दिलेला आहे. प्रत्यक्षात आपण त्या व्यक्तीला पैसे द्यायला का? जरी आपण देणं लागतो, बँक पण आपल्याजवळ आपलेच पैसे त्याला देणार, पण प्रत्यक्षात आपण त्याला पैसे देत आहोत का? नाही, आपली बँक आपल्या वतीनं समोरच्या पार्टीला पैसे देत आहे. म्हणून मग
काय करायचं की जमा बाजूवरच्या बँक रक्कन्यामध्ये ह्या 4,900 ची आपल्याला नोंद घ्यायची आहे. पाहूया आपण उत्तरामध्ये लगेच नोंद कशी आलेली आहे ते पाहून घेऊया. आपण 10 तारखेचा व्यवहार पाहतोय. इश्यूड ए चेक टू रानडे ₹4,900 अँड रिसिव्ड डिस्काउंट ऑफ ₹1,000. पाहूया 10 तारखेचं. ओके, 10 तारखेला बघा रानडेला आपण चेक दिला म्हणून नोंद काय होणार, रानडेचं अकाउंट डेबिट होईल आणि टू बँक अकाउंट होईल. म्हणून बँक खात्याच्या जमा बाजूवर काय केलंय, बाय रानडेज अकाउंट आपण लिहिलेलं आहे 10 तारखेला. मग आता ₹100 आपल्याला डिस्काउंट रिसिव्ड आहे म्हणून डिस्काउंट रिसिव्डच्या रकान्यात नोंद आणि आपली बँक त्याला पैसे देणार आहे म्हणून बँक रकान्यामध्ये ₹4,900 आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, बघूया पुढे जाऊया अजून. त्यानंतर मशिनरी परचेस्ड 13 तारखेची नोंद आहे बघा. मशिनरी परचेस्ड अँड इश्यूड चेक ₹1,300. आपण मशिनरी खरेदी केली आणि चेक दिलेला आहे ₹1,300. साधी गोष्ट आहे, मशिनरी आपल्याकडे येते म्हणून मशिनरी अकाउंट डीआर टू कॅश अकाउंट टू बँक अकाउंट अशी नोंद येणार. म्हणून बँक रकान्यामध्ये नोंद येईल आणि ती पण कुठे येणार, जमा बाजूवरच्या बँक रकान्यात येणार. कारण बँकेतली रोख रक्कम काय व्हायली, आपली कमी होत आहे. पैसे कोण द्यायले, बँक द्यायले आणि आपली बँकेतील रोख रक्कम कमी होत आहे. म्हणून जमा बाजूवर नोंद आणि तिथं काय लिहिलंय, बाय बँक अकाउंट बाय मशिनरी अकाउंट या ठिकाणी लिहिलेलं आहे 1,300 साठी. पुढे जाऊया, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पाहू. तर वळूया पुढच्या ट्रान्झॅक्शन कडे. 14 तारखेचं ट्रान्झॅक्शन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं. 15 तारखेला एक ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्सफर्ड ₹2,000 फ्रॉम पर्सनल सेव्हिंग अकाउंट टू करंट अकाउंट इन द बँक. आता हा ट्रान्झॅक्शन आपला थोडासा नवीन आहे. तर करंट पहिले समजून घेऊ. करंट अकाउंट म्हणजे काय, तर व्यवसायासाठी काढलं जाणारं खातं हे करंट अकाउंट असतं. आणि इथं शब्द दिलाय पर्सनल सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंट हे एखाद्या व्यक्तीसाठी काढल्या जाते. मग आता आपण व्यवसायाच्या मालकाचं हे पर्सनल सेव्हिंग अकाउंट असेल, मग व्यवसायाच्या मालकाच्या खात्यावरून व्यवसायाच्या खात्यावर आपण पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. याचा अर्थ ते व्यवसायाच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत. 15 तारखेचा व्यवहार, व्यवसायाच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत, मालकानं त्याला दिलेले आहेत. ओके, मग आता नोंद कशी करायची, तर या पर्सनल अकाउंटची नोंद तर आपल्याला त्याच्या खात्यावर तिकडे करायची काही गरज नाही. आपल्याला नोंद फक्त आपल्या खात्यावर घ्यायची असते, करंट अकाउंट म्हणजे बँक रकान्यामध्ये. तर मग पाहूया नोंद काय आलेली आहे. तर नोंद आलेली असेल डेबिट बाजूच्या बँक रकान्यामध्ये ही नोंद आलेली असेल. पाहूया आपण किती तारखेचा ट्रान्झॅक्शन होता, 15 तारखेचा. ओके, 15 तारखेचा ट्रान्झॅक्शन या बुक मध्ये त्यांनी दिलेला नाहीये. कशामुळे नाही दिला ते माहित नाही, बट हा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी यायला पाहिजे होता. चुकीचं आहे. करंट अकाउंट हे व्यवसायाचं असते आणि या ठिकाणी यायला पाहिजे होतं टू ओनर म्हणा, ओनर किंवा पर्सनल, असं जे काही यायचं ते पर्सनल सेव्हिंग अकाउंट ऑफ ओनर असं काहीतरी लिहायला पाहिजे होते, किंवा सिम्पली टू कॅपिटल म्हणून पण आपल्याला या ठिकाणी लिहिता आलं असतं. आणि 15,000 रुपये या ठिकाणी बँक रकान्यात यायला पाहिजे होते, कारण व्यवसायाच्या खात्यामध्ये ते पैसे आलेले आहेत. म्हणजे व्यवसायाच्या बँक खात्याची शिल्लक वाढलेली आहे म्हणून ते डेबिट बाजूवरच्या बँक रकान्यात यायला पाहिजे होतं. या पुस्तकात कदाचित विसरून राहिला असावा लेखकाचा, किंवा चूकही झालेली असू शकते. पाहूया कुठं टिपा वगैरे काय दिल्यात का, काही टिपा वगैरे नाहीयेत. तर लक्षात ठेवायचं, पर्सनल खात्यातून करंट अकाउंट मध्ये पैसे जर आले तर ते करंट अकाउंट हे व्यवसायाचं असते आणि पर्सनल अकाउंट हे मालकाचं स्वतःच असते. म्हणजे मालक व्यवसायात पैसे आणायला असा त्याचा अर्थ होतो आणि ती रक्कम बँक रकान्यात आपल्याला लिहावी लागते नावापासून. नंतर पुन्हा पाहूया 17 तारखेचा ट्रान्झॅक्शन काय आहे. 17 तारखेचा ट्रान्झॅक्शन वेट
परचेस्ड गुड्स फॉर कॅश 17 तारखेचा आहे. परचेस्ड गुड्स फॉर कॅश ₹860 म्हणजे 860 आणि रिसिव्ह डिस्काउंट 40. तर रोखीनं काय मालाची खरेदी केलेली आहे आणि ₹40 त्यावर डिस्काउंट मिळालेलं आहे. या ठिकाणी म्हणजे मालाची खरेदी असेल ₹1000 आणि आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे ₹40. म्हणजे आपण नगदी किती पैसे दिले? फक्त ₹860. तर आता या ठिकाणी अशा नोंदी करत असताना ₹860 नोंद आपल्याला घ्यावी लागेल. मला वाटतं हे काही प्रश्न दुसऱ्याच प्रश्नाचा फोटो वगैरे काढलेला आहे. मे बी काही रॉंग असेल, करेक्ट असेल, काय असेल. बट सम एंट्रीज आर नॉट हिअर. द पेज इज लॉस्ट बाय मी. मे इट हॅपन. तर जस्ट काय हरकत नाही, आपण ओरली सांगूया. ₹860 माल खरेदी केला. ₹1000 माल खरेदी केलेला आहे आणि ₹860 आपण समोरच्या पार्टीला दिलेले आहेत आणि ₹40 डिस्काउंट मिळालेला आहे. जेव्हा प्रत्यक्ष रोख रक्कम देताना आपल्याला डिस्काउंट मिळतो किंवा आपण समोरच्या व्यक्तीला डिस्काउंट देतो, तेव्हा अशा डिस्काउंटला कॅश डिस्काउंट असं म्हटलं जाते. प्रत्यक्ष रोख देत असताना आणि ट्रेड डिस्काउंट म्हटलं जाते. जेव्हा आपण नगदी पैसे कोणाला तरी द्यायलो आणि त्याच्याकडनं आपल्याला काय पैसे मिळत आहेत, तेव्हा त्याला काय डिस्काउंट मिळते, तेव्हा त्याला आपण ट्रेड डिस्काउंट असं म्हणतो. आणि जेव्हा उधारीचे पैसे द्यायला चाललो, तेव्हा जो डिस्काउंट मिळतो त्याला कॅश डिस्काउंट असं म्हणतात. मग या ठिकाणी रोखीनं माल खरेदी केलेला आहे आणि डिस्काउंट मिळाला, याचा अर्थ तो ट्रेड डिस्काउंट आहे. आणि ट्रेड डिस्काउंटच्या नोंदी बुक्समध्ये येत नाहीत. त्याच्या नोंदी आपल्याला बुक्समध्ये घ्यायच्या नसतात. ठीक आहे. तर मग नोंद काय होणार? तर फक्त कॅश बुकच्या जमा बाजूवर आपल्याला ती नोंद घ्यायची ₹860. नोंद कितीने घ्यायची? ₹860. आणि डिस्काउंट कॉलम मध्ये त्याची नोंद घ्यायची नाही, कारण ते ट्रेड डिस्काउंट आहे. ठीक आहे. फक्त उधारीच्या व्यवहाराची डिस्काउंट आपल्याला या ठिकाणी लिहावी लागेल. नंतर पुन्हा एक ट्रान्झॅक्शन आहे पुढे दिलेला. रिसिव्ड a check for ₹1,400 in full settlement of his account of ₹1,500. 20 तारखेचा व्यवहार पहा. भिडेकडून 1400चा धनादेश आपल्याला प्राप्त झालेला आहे ऑन हिज अकाउंट 1500. 1500च्या अकाउंटसाठी म्हणजे येणं होते ₹1,500 आणि त्यानं किती दिले? फक्त ₹1,400. याचा अर्थ काय झाला? ₹100 त्याला डिस्काउंट अलाउड आहे. ठीक आहे. म्हणजे हा आपला लॉस झाला. तर मग याच्या नोंदी कशा होणार? पहिली गोष्ट, आपल्याला रोख रक्कम प्राप्त व्हायली म्हणून आपण कुठं नोंद घेणार? डेबिट बाजूवर. मग ती आता सध्याला आपण तो धनादेश बँकेत पाठवलाय का बघू. पुढं वाचा इथंच. फुल सेटलमेंट ऑफ 1500 एंडोर्स्ड द सेम चेक इन फेवर ऑफ चितळे इन सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट ऑफ 1450. आता तोच चेक तात्काळ आपण काय केला? चितळे नावाच्या पार्टीला दिला. किती रुपयासाठी? 1450च्या रक्कमेसाठी. म्हणजे पहिली गोष्ट, आपले एका पार्टीकडनं येणं होते ₹1500. त्यानं आपल्याला धनादेश दिला 1400चा, म्हणजे आपण त्याला डिस्काउंट कितीचं दिलं? डिस्काउंट अलाउड ₹100. ठीक आहे. पहिले ह्याची नोंद पाहून घेऊ कशी होती. मग डेबिट बाजूवरचा जो रोख रकाना असेल, आता इथं रोख रकाना घ्यायचा का? कारण तात्काळ आपण तो चेक आपण आपल्याजवळ न ठेवता दुसऱ्याला देऊन टाकलेला, आपण आपल्या बँकेत जमा केला का? नाही. म्हणून कॅश मध्ये त्याला नोंद करायची. मग आता डेबिट बाजूवरच्या कॅश मध्ये नोंद घ्यायची. ठीक आहे. हे डेबिट, हे कॅश आणि इकडं डिस्काउंट अलाउड.
मग डिस्काउंट अलाउड मध्ये 100 रुपयाची नोंद घ्यायची आणि कॅश मध्ये नोंद घ्यायची 1400 रुपयाची, कारण अकाउंट कितीचं होतं 1500चं, आणि तो चेक आपल्याला तो कोण दिला होता, भिडे नावाच्या व्यक्तीनं. टू भिडे म्हणून या ठिकाणी लिहायचं डेबिट बाजू. ठीक आहे, या पद्धतीनं 1500चा हिशोब झाला. आता आपल्याला किती रुपये आले असं आपण दाखवले, फक्त 1400 रुपये. आता पुढे पाहूया, हे नोंदी कुठं झाल्या, डेबिट बाजू. आता पुढे पाहूया, तोच धनादेश आपण काय केला, चितळेला एंडोर्स केला, म्हणजे चितळेच्या हातात दिला. किती रुपयासाठी, 1450 रुपयासाठी. आपण देणं किती होतो चितळेचे, 1450. आपण त्याला चेक कितीचा दिला, 1400 रुपयाचा. म्हणजे त्याच्याकडनं किती डिस्काउंट मिळाला आपल्याला, 50 रुपयाचं डिस्काउंट मिळालं. मग आता हे काय, डिस्काउंट रिसिव्ड आहे, डिस्काउंट रिसिव्ड. मग कुठं नोंद येणार याची, तर क्रेडिट बाजूला. आणि 1400 रुपये आपल्याकडनं चाललेत म्हणून त्याची पण नोंद कुठे ना, क्रेडिट बाजू. पाहूया कशी येते. मग क्रेडिट बाजू घ्यायची, क्रेडिट बाजूचा कॅश रकाना, आणि इथं काय, डिस्काउंट रिसिव्डचा रकाना. ठीक आहे, मग आता आपण तो 1400चा चेक कोणाला दिला, भिडेला. ठीक आहे, भिडेला. मग किती रुपयासाठी दिला, 1450 साठी. मग हे 1400 रुपये आपल्या जवळून नगदी गेले आणि 50 रुपयाचं त्यानं डिस्काउंट आपल्याला दिलेलं आहे. 1450 अकाउंट या पद्धतीने भिडेचं पण क्लिअर होते. ठीक आहे, मग भिडेकडनं डिस्काउंट मिळाला म्हणून क्रेडिट बाजूवरच्या डिस्काउंट रिसिव्ड मध्ये 50 नोंद आली, आणि आपल्या जवळचे 1400 रुपये गेले, म्हणजे कॅश बाजूच्या क्रेडिट बाजूच्या कॅश मध्ये त्याची नोंद आलेली आहे. आता मी कॅश का म्हणतो या ठिकाणी ह्या 1400 रुपयाच्या धनादेशाला, कारण तात्काळ तो धनादेश आपण समोरच्या पार्टीला एंडोर्स केलेला आहे, आपण आपल्या बँक खात्यात जमा केलेला नाही, म्हणून त्याला कॅश मध्ये स्ट्रीट करायचे. असा हा व्यवहार आहे. पुढे बघूया, पुढचा नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे ते. 23 तारखेचा व्यवहार आहे. अँड ऍडवाइज रिसिव्ड, ऍडवाइज म्हणजे सल्ला मिळाला, ऍडवाइज रिसिव्ड फ्रॉम द बँक स्टेट, फ्रॉम द बँक स्टेट दॅट. स्टेट दॅट म्हणजे काय, सांगते. बँकेकडून मिळालेला सल्ला किंवा स्टेटमेंट आपल्याला सांगत आहे. काय सांगते बघू. ठीक आहे, प्रभूने नावाचा एक व्यक्ती, प्रभूने हॅज डायरेक्टली डिपॉझिटेड ₹2000 इन अवर बँक अकाउंट. 2000 रुपये थेट आपल्या खात्यात जमा केलेले प्रभूने या व्यक्तीने. म्हणजे बँक खात्यातील रोख रक्कम आपली वाढलेली आहे. बँकेतील रोख रक्कम वाढली म्हणजे नावे बाजूवर नोंद येते. नावे बाजूवरच्या बँक रकान्यामध्ये आपल्याला लिहायचे डेबिट, हा बँक कॉलम, आणि इथं 2000 रुपये, आणि पैसे कोण दिले तर टू प्रभूने. ओके, या पद्धतीने डेबिट बाजूवरच्या बँक रकान्यात त्याची नोंद घ्यायची. कोणत्या व्यवहाराची, 23 तारखेच्या व्यवहाराची. 23 तारखेचा पहिला व्यवहार, बरोबर. त्यानंतर पुन्हा पुढचं ट्रान्झॅक्शन पाहूया. बी, द बँक हॅज कलेक्टेड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹400. आपण कुठं गुंतवणूक केलेली असेल किंवा बँकेत जी रक्कम जमा होती त्याच रक्कमेवर आपल्याला व्याज मिळाले. आपल्याला व्याज मिळालं म्हणजे बँकेतील रक्कम वाढली. मग बँकेतील रक्कम वाढली याचा अर्थ पुन्हा काय, डेबिट बाजू बँक रकाना, आणि काय लिहिणार, टू इंटरेस्ट रिसिव्ड. ठीक आहे, आणि बँकेमध्ये किती रुपये, 400 रुपये, कारण ते बँकेत जमा झाले म्हणून डेबिट बाजूवरच्या बँक रकान्यामध्ये नोंद येणार. ओके, नेक्स्ट आहे सी, ऍज पर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. स्टँडिंग इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, एक स्थायी स्वरूपाचे निर्देश. आपण बँकेला सांगून ठेवतो की दर महिन्याला आमच्या खात्यातून एवढी रक्कम कपात करा आणि LIC मध्ये जमा करा, इन्शुरन्स प्रीमियम. बँक काय करणार, दर महिन्याला एका ठरलेल्या तारखेला ती रक्कम कापत राहणार आणि तिकडं पाठवत राहणार. ते आपल्याला नंतर कळलं, त्याला म्हणायचं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. आता स्टँडिंग इन्स्ट्रक्शन नुसार बँकेनं आपला इन्शुरन्स प्रीमियम भरलेला आहे 600 रुपयाचा. पेड हा शब्द इथं आला म्हणजे पैसे काय झाले असतील, आपल्या बँक खात्यातून पैसे कमी झाले असतील, म्हणजे बँकेनं कोणाला तरी पैसे दिलेले. बँक खात्यातून पैसे कमी झाले तर त्याची नोंद कुठे येणार, क्रेडिट मध्ये, आणि बँक खात्यात पैसे वाढले की नोंद कुठे येणार, डेबिट बाजूला. ठीक आहे, मग आता इन्शुरन्स प्रीमियम बँकेनं पेड केलाय, आपल्या खात्यातले पैसे कमी झाले म्हणजे कुठं नोंद, CR मध्ये. कोणत्या रकान्यात, बँक रकान्यात. आणि काय म्हणणार इथं, बाय इन्शुरन्स प्रीमियम. ठीक आहे, इन्शुरन्स प्रीमियम अमाऊंट 600 रुपयाची.
ओके. इन्शुरन्स प्रीमियम हा आपला एक प्रकारचा खर्च आहे, म्हणून इन्शुरन्स अकाउंट काय होते, डेबिट होते आणि टू बँक अकाउंट होते, या पद्धतीची नोंद होते. म्हणून क्रेडिट बाजूच्या बँक रकान्यात ती नोंद आपल्याला करावी लागणार आहे. नंतर पुन्हा पाहू 26 तारखेला पेड रेंट बाय चेक 900 रुपये अँड सॅलरी बाय कॅश रुपये 1200. म्हणजे रेंट जे ते चेकनं पेड केलेलं आहे, बँकेतील रक्कम कमी होत आहे पुन्हा, म्हणून कुठे येणार, क्रेडिटवर नोंद येते. बँकेतील रक्कम कमी व्हायली म्हणून क्रेडिटवरच्या बँक रकान्यात नोंद करणार आपण 900 रुपये आणि इकडे काय लिहिणार, बाय रेंट. ठीक आहे. क्रेडिट बँकेतील रक्कम कमी होते म्हणून क्रेडिट बाजूवरचा बँक रक्कम आपण रेंट पेड केला म्हणून. आणि त्यानंतर सॅलरी पेड केली आहे कॅश 1200 रुपये. मग सरळ सरळ सॅलरी अकाउंट इयर, कारण तो खर्चाचा लेखा आहे, खर्चाचं खातं आहे, म्हणून सॅलरी अकाउंट इयर, सॅलरी अकाउंट काय करतो आपण, डेबिट करतो आणि टू कॅश. कॅश म्हणजे या ठिकाणी रोख रक्कम आपल्याकडून बाहेर चालली तर कॅश अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार. मग क्रेडिट बाजूवरच्या कॅश रकान्यामध्ये रक्कम येणार 1200 रुपये आणि इथं काय येणार, बाय सॅलरी, म्हणजे सॅलरीच्या रूपाने आपल्याकडनं 1200 रुपये जात आहेत बाहेर. क्रेडिट व्हॉट गोज आउट हा नियम इथे लागू पडतो. नंतर पुन्हा डिपॉझिटेड ऑल कॅश इन एक्सेस ऑफ ₹2000 इंटू बँक. आता याचा अर्थ काय होतो, मग आता हे आपल्याला सगळे बॅलन्सिंग करायचे आहेत, आपले लेखे काय करायचे, बॅलन्सिंग करायचे. आणि त्यानंतर फक्त 2000 रुपये आपल्याला आपल्या हातात ठेवायचे, बाकी सर्व रक्कम बँक खात्यात जमा करायची आहे. मग आता काय करणार, पहिली गोष्ट तर आपण बाय बॅलन्स कॅरीड आउट म्हणून क्रेडिट बाजूवर नोंद घेणार 2000 रुपयाची. ठीक आहे, कारण 2000 आपल्याला हातात ठेवायचे आहेत म्हणून क्रेडिट बाजूवर नोंद डायरेक्ट करून द्यायची, बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2000 रुपये. ठीक आहे, ही झाली पहिली नोंद. मग आता समजा बाकी रक्कम कशा काढणार, तर ही डेबिट बाजू आहे तुमची आणि ही क्रेडिट बाजू आहे. डेबिट बाजू म्हणजे आपल्याला प्राप्त झालेल्या सर्व रक्कमा, क्रेडिट म्हणजे आपल्याकडून गेलेले सर्व खर्च. कॅश कॉलमवर लक्ष द्यायचं, फक्त कॅश कॉलमवर लक्ष द्यायचं. ओके. मग समजा तुमच्या डेबिट बाजूची बेरीज आलेली आहे 10,000 रुपये आणि क्रेडिटची बेरीज आली फक्त 6,000 रुपये. याचा अर्थ तुमच्याकडं शिल्लक किती रक्कम राहते, 4,000. पण प्रश्नात काय सांगितलेले, फक्त 2,000 रुपये हातामध्ये ठेवा आणि बाकीची रक्कम बँकेत जमा करा. थोडस मी सांगतो डबल. हा तुमचा डेबिट आहे, हा क्रेडिट आहे. डेबिटची बेरीज 10,000 आली आणि क्रेडिटची 7,000 आली. ठीक आहे. मग काय सांगितले, 2,000 रुपये हातामध्ये ठेवा आणि बाकीची रक्कम बँक खात्यात जमा करा. मग बाकीची रक्कम किती राहते, 2,000 रुपये. मग क्रेडिटवर आपण दाखवून द्यायचं अगोदरच 2,000 रुपये बॅलन्स म्हणून. ठीक आहे, आणि उरले किती, 1,000. तर 1,000 पुन्हा क्रेडिटमध्ये दाखवायचे आणि त्याला म्हणायचं बाय बँक अकाउंट, म्हणजे बँकेत ते पैसे भरले 1,000 रुपये. आता किती झालं, हे 7,000, 1,000 म्हणजे 8,000 झाले आणि हे 2,000 किती झाले, असे टोटल 10,000 रुपये झालेले आहेत. म्हणजे डेबिट आणि क्रेडिट बाजू सारख्या आल्या आणि आपल्या हातामध्ये 2,000 रुपये उरले. 7,000 क्रेडिट बाजूवर होते, 2,000 आपल्या हातात ठेवले आणि 1,000 रुपये बँकेत जमा केले. अशी याची बेरीज किती आली, 10,000 रुपये आलेली आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे अकाउंट क्लोज करायचं आहे. मग कॅश रक्कम बॅलन्स होतो, कारण डेबिटवर 10,000 आले होते, क्रेडिटवर पण किती आले, 10,000 आले. हे झालं कॅश रक्कम क्लिअर झालं. कसा क्लिअर झाला, पुन्हा एकदा पहा. डेबिटची बेरीज येत होती 10,000, क्रेडिटची येत होती 7,000 आणि तुम्हाला सांगितले 2,000 रुपये हातामध्ये ठेवा आणि उरलेली रक्कम बँकेत पाठवा. उरलेली रक्कम किती राहते, 1,000 रुपये आपण बँकेमध्ये पाठवायची. ठीक आहे, या पद्धतीनं कॅश रक्कम बॅलन्स होतो. मग आता हे 1,000 रुपये बँकेत आपण पाठवले की लगेच काय होणार, हा तुमचा बँक रक्कम आहे, ही डेबिट आहे, ही क्रेडिट आहे.
लगेच इकडे काय येणार, टू कॅश म्हणून येणार 1000 रुपये. या पद्धतीनं त्याची डबल एंट्री येणार झाली, बरोबर ना. आणि मग डेबिट बाजूची बेरीज करायची बँक रकमेची, नंतर क्रेडिटची रक्कम बेरीज करायची आणि बॅलन्सिंग कसं करायचं हे आपल्याला माहित आहे. या पद्धतीनं 3 रकान्यांच्या रोख पुस्तकांमध्ये आपल्याला नोंदी करायच्या असतात. ठीक आहे. थँक्यू अँड गुड नाईट.